माणगाव शहरातील खांदाड परिसरात शनिवार दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 9:15 वाजण्याच्या आसपास अचानक मोठा आवाज झाला। हा आवाज कसला याचा शोध घेतला असता दूध वाहून नेणारे पिकअप वाहन विरुद्ध बाजूला जाऊन विजेच्या खांबाला धडकले होते। चालकाला थोडा मुका मार लागला, वाहनाचेही नुकसान झाले। गाडीच्या पाठीमागचा दरवाजा थेट शेतात जाऊन पडला। यावेळी पुन्हा जोरदार आवाज झाला, त्यामुळे लोक घाबरले। विजेच्या खांबावरील विद्युत वाहिनीच्या जोरदार ठिणग्या उडू लागल्या। एक हाय व्होल्टेज वायर तुटून पडली। विजेचा शॉक लागण्याची भीती निर्माण झाली। त्याच वेळी तेथून ऐकू कमी येणारी वयोवृद्ध महिला जात होती। तिला शॉक लागेल या भीतीने लोक ओरडून थांबायला सांगत होती, मात्र ती महिला ऐकायला येत नसल्याने पुढेच जात होती। शेवटी लोकांचे हातवारे पाहून ती थांबली, त्यामुळे तिचा जीव वाचला। याच वेळी तातडीने सामाजिक कार्यकर्ते बाळा मांजरे यांनी महावितरण कार्यालयात संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितला। त्याचबरोबर महावितरणने विद्युत प्रवाह बंद केला, मोठा धोका टळला। मात्र लोकांचा घरातील विद्युत प्रवाह खंडित झाला। महावितरणने नंतर तो सुरू केला असला तरी एका दुधाच्या टेम्पोने हे सर्व रामायण घडवले। चालकाला अपुरी झोप मिळत असल्याने झोपेतच त्याने टेम्पो वीज खांबावर घातला, अशी चर्चा या घटनेनंतर सुरू होती। लोकांच्या घरातील दिवे पेटले असले तरी रस्त्यावरील दिवे बंदच राहिले। ही सर्व त्या दूध नेणाऱ्या टेम्पोची कृपा, असे लोक संतापून बोलत होते। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।